Hi friends, welcome to S Classes Valward. Today we are going to learn practice set 3.3 in mathematics part 1 for the 10th standard students. So let's start. So this practice set is depend on SN formula. You know that SN formula. So SN formula is SN is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. So question number 1. The first term of an AP is 6 and the common difference 3. Find S27. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये एका अंकगणिती सडीचे पहिले पद 6 आहे आणि साधारण फरक 3 आहे. तर त्या अंकगणिती सडीतील 27 पदांची बेरीज काढायची म्हणजे S27 आपल्याला शोधायचा आहे. सो दिस इज ॲक्टिव्हिटी क्वेश्चन म्हणजे हा कृतीचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला बॉक्समध्ये या ठिकाणी अचूक किमती भरायच्यात. सो हियर a इज इक्वल टू 6, d इज इक्वल टू 3. दिस इज द गिवन. सो फाइंड आउट S27 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो यूजिंग SN फॉर्मूला SN इज इक्वल टू n अपॉन 2 in bracket 2a plus n minus 1 into 2a. Here is 2a plus n minus 1 into d. So then S27 is equal to 27 upon 2 in bracket 12 plus 27 minus 1 into d means 3. Okay, then 27 upon 2 into calculation of this bracket and right here. So I do work here. 12 plus 27 minus 1 26 into 3. So 12 plus 26 3s are 78 and 78 plus 12 90. So 27 upon 2 into 90. Then 90 divided by 2 is 45. So 27 into 45 is equal 1215. So S27 is equal to 1215. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हा कृतीचा प्रश्न होता ज्यामध्ये सुरुवातीला पहिला बॉक्स तुम्हाला कंसातील या ठिकाणी जर तुमचं सूत्रपाठ असेल तर तुम्हाला त्या बॉक्सचं उत्तर येईल. सूत्राप्रमाणे या ठिकाणी किमती टाकून जसं प्रश्न विचारला आहे तशाच पद्धतीने उत्तर आपण या ठिकाणी द्यायचे. म्हणजे सूत्राप्रमाणे आपण हे गणित सोडवलं आणि आपलं उत्तर 1215 आहे. म्हणजेच 27 पदांची बेरीज या ठिकाणी 1215 येते आणि SNचं सूत्र हे बेरीज काढण्याचं सूत्र असल्यामुळं आपण या ठिकाणी या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण ते वापरणार आहोत. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती. सो 2 4 6, 2n आर इवन नॅचरल नंबर्स. म्हणजे 2 4 6 2n पर्यंत या सर्व समसंख्या आहेत. सो T1 इज इक्वल टू a इज इक्वल टू 2, T2 is equal to 4, T3 is equal to 6, then D is equal to T2 minus T1, so 4 minus 2 is equal to 2, and then D is equal to T3 minus T2, so 6 minus 4 is equal to 2. So difference is same or constant. The difference between any two consecutive is constant, so it is an AP. Then how many even natural numbers? There are 123. There are 123 even natural numbers. So that's why n is equal to 123. There are 123 even natural numbers, so n is equal to 123. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 123 समसंख्यांची बेरीज काढायची म्हणजेच n ची किंमत या ठिकाणी 123 आहे. म्हणजेच या ठिकाणी 123 समसंख्या आहेत आणि त्या समसंख्यांची बेरीज आपल्याला काढायची म्हणजे आपल्याला या ठिकाणी S123 फाइंड आउट करायचं आहे. सो यूजिंग SN फॉर्म्युला SN इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. दिस इज द फॉर्म्युला. Then substituting the values in this formula, S123 is equal to 123 upon 2 into in bracket 2 into a means 2
plus n minus 1 123 minus 1 into d, difference is 2, so d is 2. So 123 upon 2 into, calculate this bracket. So 2 2s are 4 plus 123 minus 1 is 122 into 2. So then 123 upon 2 into 4 plus 122 2s are 4, 2 2s are 4 and 2 1s are 2. Then 123 upon 2 into 244 plus 4 248. Then 248 divided by 2. So 2 1s are 2, 2 1s are 2, 2 2s are 4, 2 4s are 8. Then 123 into 124. So yes, 123 is equal to 15,252. So the sum of first 123 even natural numbers is 15,252. Let's see question number 3. Find the sum of all even numbers between 1 to 350. म्हणजेच या प्रश्नामध्ये विचारले की 1 पासून 350 किंवा 1 ते 350 दरम्यानच्या सर्व समसंख्यांची बेरीज काढा. मग विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न आला तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे, जर बिटवीन मध्ये प्रश्न आला तर 1 to 350 म्हणजे 1 आणि 350 ही संख्या सोडून आपल्याला मधल्या संख्येचा विचार करून हा प्रश्न सोडवायचा असतो. ही गोष्ट ध्यानात ठेवणे गरजेचं आहे. तर आता 1 आणि 350 या दरम्यानच्या जेवढ्या समसंख्या असतील त्यांची आपल्याला बेरीज शोधायची. म्हणजेच अगोदर आपल्याला 1 ते 350च्या दरम्यान एकूण किती समसंख्या आहेत म्हणजेच n आपल्याला शोधावं लागेल. एकदा आपण n शोधलं तर आपण n वरून त्या सर्व समसंख्यांची बेरीज SNच्या सूत्राने काढतो. म्हणजेच n शोधण्यासाठी TNचं सूत्र वापरणे आणि TNच्या सूत्रामध्ये जेव्हा आपल्याला n मिळेल तेव्हा आपण त्या n ची किंमत टाकून सर्व समसंख्यांची बेरीज त्यामधील आपण शोधणार आहोत. किंवा जेव्हा आपल्याला n मिळतं तेव्हा त्या n चा उपयोग आपण SNच्या सूत्रातून बेरीज काढण्यासाठी करतो. 246.348 आर ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 350. म्हणजे 1 ते 350 दरम्यानच्या 2 4 6 व शेवटी 348 या सर्व समसंख्या आहेत असं आपण म्हटलं. म्हणजेच आपण 1 आणि 350 याच्यामध्ये इन्क्लूड करत नाही, त्यांना धरत नाही, कारण बिटवीनमध्ये प्रश्न विचारलेला आहे. बरेच मुलं इथं चुकतात. प्रश्न समजून घ्या, प्रश्नामध्येच तुमचं 50% उत्तर असतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रश्न समजला तर आपण या ठिकाणी चुकवण्याचा या ठिकाणी प्रश्नच उरत. हिअर T1 is equal to A is equal to 2, T2 is equal to 4, T3 is equal to 6 and last term is Tn is equal to 348. Remember. So D is equal to T2 minus T1. So 4 minus 2. So D is equal to 2. Then D is equal to T3 minus T2. So 6 minus 4 is equal to 2. So difference between any two consecutive term is constant. So it is an AP. Find out n. म्हणजे पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो आपण n शोधायचं. Using Tn formula, Tn is equal to A plus n minus 1 into D. This is the formula. And substituting the values in Tn formula, Tn means last term 348, first term 2, n means find out, and D is equal to 2. So 348 is equal to 2 plus multiply n minus 1 into 2. So 2 into n, 2n minus 2 plus 2 minus 2 cancel. So 2n is equal to 348. So n is equal to 348 upon 2. So 2 1s are 2, 2 1s are 2, 1 is remaining, 14 here, 2 7s are 14 and 2 4s are 8. So 174. n is equal to 170. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 1 ते 350 दरम्यान एकूण 174 समसंख्या आहेत. आता आपल्याला संख्या मिळाल्या, मग जेव्हा आपल्याला संख्या मिळतात तेव्हा याच 174 संख्यांची बेरीज आपल्याला काढायची. तर ते आपण SNच्या सूत्राने काढणार आहोत. तर SNचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 2 सूत्र आहेत, एक मोठं आणि एक लहान. मग विद्यार्थी मित्रांनो
आपल्याला जर लास्ट टर्म म्हणजेच टी एन माहीत असेल तर छोट्या सूत्राने आपण अगदी कमी वेळामध्ये काढू शकतो किंवा तुम्ही मोठ्या सूत्राने काढलं तरी चालेल. सो एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन. दिस इज द फॉर्म्युला. सो सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज इन एस एन फॉर्म्युला. एन मीन्स 174. So yes, 174 is equal to 174 upon 2 in bracket T1 means first term, this is 2, plus Tn means last term, 348. So 174 upon 2 into 2 plus 348 means 350. So divide by 2. 2 ones are 2, 2 ones are 2, 1 is remaining, so 15 here, 2 sevens are 14, 1 is remaining 10 here, so 2 fives are 10. So then 174 into 175 is equal 30,450. So yes, 174 is equal to 30,450. The sum of all even numbers between 1 to 350 is 30,450. In an AP, 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 terms. दिस इज द डिफरंट क्वेश्चन दॅन द अदर क्वेश्चन्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा जरा वेगळा प्रश्न आहे, परंतु पहा या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, एकांक गणित श्रेणीचे 19वे पद 52 आहे आणि 38वे पद 128 आहे. यावरून पहिल्या 56 पदांची बेरीज आपल्याला शोधायची. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नात जर बघितलं तर आपल्याला सुरुवातीला फर्स्ट टर्म आणि डिफरन्स या ठिकाणी दिसतच नाही, मग तो शोधावा लागणार आहे. असा प्रश्न या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण सोडवला होता. म्हणजे इक्वेशनचा त्याचं सबस्ट्रॅक्शन ॲडिशन वगैरे करून आपण त्या ए आणि डीच्या किमती अगोदर मिळवल्या होत्या आणि नंतर त्या फिलअप करून आपण या ठिकाणी गणित सोडवलं होतं. पण या प्रश्नामध्ये आता आपल्याला जे दिलं आहे, जे गिवन आहे, दिस इज द गिवन, यावरून आपल्याला ते शोधायचं आहे. सो T19 इज इक्वल टू 52. 19th मीन्स T19 is 52 and 38 means T38 is equal to 128. This is the given. Yes, 56 is equal to question mark. म्हणजे पहिल्या 56 पदांची बेरीज आपल्याला शोधायची. आता जे दिले त्याच्यावरून आपण हे सोडूया. For T19 is equal to 52. So put n is equal to 19. So using Tn formula, Tn is equal to a plus n minus 1 into d. T19 is equal to a plus 19 minus 1 into d. So a plus 18d. T19 is equal to a plus 18d. But T19 is equal to 52. This is the given. So a plus 18d is equal to 52. दिस इज द इक्वेशन नंबर 1. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो T19 ची किंमत 52 दिली म्हणून आपण या ठिकाणी जी इक्वेशन बनवणार होतो त्या इक्वेशनची किंमत या ठिकाणी आपण 52 ठेवायची. देन फॉर T38 इज इक्वल टू 128. सो पुट n इज इक्वल टू 38. सो यूजिंग Tn फॉर्म्युला, T38 is equal to a plus 38 minus 1 into d. So a plus 37d. So T38 is equal to a plus 37d. But T38 is equal to 128. This is the given. So a plus 37d is equal to 128. So this is the equation number 2. Adding equation 1 and 2. So first and second, a plus 18d is equal to 52 plus a plus 37d is equal to 128. A plus a 2a plus 8 plus 7 15, carry 1, 3 plus 1 plus 1 5, so 55d. 8 plus 2 10, carry 1, 5 plus 1 6 plus 2 8 and 1. This is the equation number 3. Then now find out S56. So put n is equal to 56. Now S56 is equal to question mark.
put n is equal to 56 in Sn formula. So Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. This is the formula. Substituting the values in Sn formula, S56 is equal to 56 upon 2 in bracket 2a plus n minus 1 means 56 minus 1 into d. 56 upon 2 means 28 because 2 1s are 2, 2 2s are 4, 1 is here, 16 number, so 2 8s are 16. In bracket 2a plus 55d. So 28 into value of 2a plus 55d, so 180. So 2a plus 55d is 180. So right here 2a plus 55d is 180 from equation 3. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन नंबर 3 मध्ये 2a प्लस 15d ची व्हॅल्यू या ठिकाणी 180 आहे, म्हणून आपण 2a प्लस 55d च्या जागेवर 180 लिहिलं आणि त्याला कारण दिलं समीकरण 3 वरून 5040. सो S56 is equal to 5040. So the sum of first 56 terms is 5040. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.2 मधील पहिले 4 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिले. यानंतरचे उर्वरित प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि जर या व्हिडिओबद्दल तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये जरूर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.